आपल्यासोबत जळगाववरून सुद्धा एक प्रेक्षक आहेत, दर्शन कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. दर्शन, या संदर्भात तुम्ही डॉक्टरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. हा डॉक्टर, मला डोळ्याची ॲलर्जी सांगितली आणि डोळ्यांच्या बुबुळच्या भोवती असं पांढरा पस येतो. तर ड्रॉप घेतल्यावर ते क्लिअर होतात, पण असं चालूच राहतं ते. हे ॲलर्जी जे आहे हे जात नाही, थोडं वर्षानंतर जाऊ शकते. जसं लोकांना ॲस्थमा आहे, श्वास घ्यायला त्रास होते, त्यांना 4-5 वर्ष औषध घ्यायला लागतात. तसं पण तुम्हाला, पण हे औषध तुम्ही जेवढं कमी घेणार तेवढं चांगलं आहे. औषध स्ट्रॉंग केमिकल्स असतात, तुम्ही डोळ्यात टाकत राहणार ते डोळ्याचं ते औषधचा पण डॅमेज होऊ शकते. तर तुम्हाला जनरल फीचर्स घ्यायला पाहिजे. डोळं धुवायचं, 4-5 टाईम दिवसात धुवायचं, धूळ कमी करायचं. जे ॲलर्जी असते ते एक्झॅक्ट माहीत पडत नाही कुठला धूळ आहे की काय आहे, काय कपडा आहे, काय पेट्स आहे, डॉग कॅट, त्यांचा हेअर होऊ शकते. तर पण धुवून सर्व ॲलर्जी निघून जाणार. गॉगल्स घालायचं, जसं सांगितलं पहिला दुसरं पेशंटला पण. आणि जेवढं कमी औषधनी तुम्ही चालवू शकता, 3-4 वर्षात होऊ शकते तुमचं बॉडी रिॲक्ट करणार, ते ॲलर्जी बंद होऊन जाणार. पण तेव्हापर्यंत तुम्हाला कोऑपरेट करायला लागणार.